श्री स्वामी समर्थ. 12 राशीनुसार जाणून घ्या तुमचे म्हातारपण किती सुखमय असेल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला आजचा व्हिडिओ सुरू करू. तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का तुमचे वृद्धत्व कसे असेल? चला जाणून घेऊया. वृद्धत्व ही अशी एक गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला अनेक कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही एकटे राहू शकत नाही, म्हणून आपल्या वृद्धत्वाबद्दल सगळ्यांना चिंता वाटते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला सामोरे जावे लागते. तरुणपणी आपले परिस्थितीशी जुळून घेतो, पण वृद्ध झाल्यावर परिस्थितीशी जुळून घेणे कठीण होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला राशीनुसार वृद्धत्वाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या भविष्याची योजना करू शकता. अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या अडचणी टाळू शकता किंवा कमी करू शकता. 1. मेषरास. मेषराशीचे लोक आपल्या ध्येयाशी निष्ठावंत असतात. ते एकदा ठरवलेले ध्येय पूर्ण करतात. इतर राशीच्या तुलनेत मेषराशीचे लोक खूप धाडसी असतात. जीवनात त्यांना कोणत्याही अपयशाची किंवा अडचणीची भीती वाटत नाही. या राशीच्या लोकांचे वृद्धपकाळ खूप सुख आणि दुःखाच्या दरम्यान असेल, म्हणजेच वयाच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या जीवनात जास्त सुख लिहिलेले नाही आणि जास्त त्रासही किंवा दुःखाचा अनुभवही नाही. या राशीचे लोक खूप विश्वासार्ह असतात. त्यांच्यात स्थिरता असते आणि ते त्यांच्या स्वतःच्या अटीवर काम करतात. त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे शांतीपूर्वक जीवन जगणे. त्यांना शांतीपूर्वक आयुष्य व्यतिरिक्त इतर कशाचीही गरज नसते. 2. वृषभ रास. वृषभ राशीचे लोक अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. या राशीच्या लोकांना खाण्याच्या सवयीवर नियंत्रण नसते, त्यामुळे त्यांना पोटाशी संबंधित समस्या देखील आढळतात. हृदयविकाराशी संबंधित समस्या देखील त्यांना खूप त्रास देतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना हृदयविकाराची समस्या आढळते. त्यामुळे या राशीच्या लोकांना नेहमी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि हृदयाची काळजी घ्यावी. या राशीच्या लोकांना त्यांच्या वृद्धपकाळात खूप आनंद मिळेल. या राशीचे लोक शांतता आणि जीवनातील समाधान अनुभवतात. त्यांना आयुष्यात काही सुखसोयी मिळू शकणार नाही, पण त्यांचे वृद्धपकाळ आनंदाने संपवतील. 3. मिथुन रास. या राशीचे लोक खूप चांगले विश्लेषक आणि समीक्षक असतात. तसेच ते प्रभावी संवाद साधक देखील असतात. त्यांना कोणत्याही गोष्टींवर विश्वास बसत नाही जोपर्यंत ते त्या गोष्टीला स्वतः डोळ्यांनी पाहत नाही. मिथुन राशीचे लोक खूप जिज्ञासू असतात. निसर्गामुळे ते कोणत्याही परिस्थितीत कंटाळत नाही. या राशीच्या लोकांना वृद्धपकाळात आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून हे समजण्यासारखे आहे की आपण आपल्या आरोग्याबद्दल कधीच जागरूक असाल. आजारपणामुळे आपले वृद्धप जीवन त्रासदायक होऊ 4. कर्क रास. या राशीचे लोक खेकड्याप्रमाणे कर्क राशीचे लोक बाहेरून खूप कठोर असतात, पण आतून ते खूप गरीब असतात, भावनिक असतात. त्यांच्या भावना खोल असतात. या राशीचे लोक जेव्हा एखाद्याशी संबंध ठेवतात तेव्हा ते त्यांच्याशी खूप जवळ येतात. ते आपल्या प्रियजनांचे प्रत्येक शब्द ऐकतात आणि त्यांच्या भावनांची काळजी घेतात. या राशीशी जोडलेले लोक त्यांच्याशी अत्यंत सुरक्षित असतात. त्यांच्या वृद्धपकाळात सरासरी सुख लिहिलेले असते. त्यांना वृद्धपकाळात कोणत्याही गोष्टींची चिंता नसते. हे त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मोठे आहे. 5. सिंह रास. या राशीचे लोक बाहेरचे असतात. ते खूप दृढनिश्चयी असतात. त्यांना काहीतरी करून दाखवायचे असते. ते लोकांपासून काही लपवत नाही. ते संपूर्ण जगाला प्रेक्षकाप्रमाणे पाहतात.
ते आपल्या जीवनात यशस्वी होतात आणि त्यांच्या कामासाठी त्यांना खूप कौतुकही मिळते. त्यांना वृद्धापकाळात नातेसंबंधांमधील तणावामुळे थोडा तणाव जाणवतो. या राशीचे लोक इतर राशींच्या तुलनेत नेहमी परिपूर्णतेचा शोधात असतात. या राशीचे लोक स्वतःच्या विकासासाठी जास्त समर्पित असतात. ते नेहमी आपल्या यशाचा पाठपुरावा करतात आणि या प्रक्रियेत इतरांची मदत देखील घेतात. ते वृद्धत्वाला अतिशय आरामात आणि शांततेत जगतात. 6. कन्या रास. या राशीचे लोक खूप प्रामाणिक, मेहनती आणि समर्पित असतात. या राशीचे लोक प्रामाणिकपणे नाव कमावतात. या राशीचे लोक नेहमी आत्मनिर्भर राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा हा प्रयत्न इतरांनाही त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रेरित करतो. या राशीचे लोक वृद्धत्वात खूपच निराश होतात. या राशीचे लोक आपल्या वृद्धापकाळातही आपल्या इच्छेनुसार सर्व कामे पार पाडतात. घरातील लहान मुले त्यांचा आदर करतील आणि त्यांना पूर्ण आदर देतील. 7. तुळा रास. तुळा राशीचे लोक खूप शिस्तप्रिय आहे आणि त्यामुळे ते आपल्या घरात शांतता राखण्यास सक्षम आहे. संतुलनाच्या क्षमतेमुळे या राशीच्या लोकांच्या वागणुकीवर एक जादुई प्रभाव आहे. ते आजूबाजूच्या लोकांची देखील खूप काळजी घेतात. या राशीला वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासत नाही. त्यांचे कारण असे आहे की तुम्ही आतापासूनच बचत सुरू करा आणि तुमच्या मृत्यूपर्यंत ही रक्कम किंवा मालमत्ता कोणालाही देऊ नका. 8. वृश्चिक रास. या राशीचे लोक कोणत्याही भीतीला सामोरे जाण्याची क्षमता बाळगतात. ते अतिशय साहसी आणि आवेशपूर्ण असतात. त्यांना हे समजते की जग हे क्षणिक आहे आणि या गोष्टीची सखोल जाणीव असल्यामुळे त्यांना जगातील प्रत्येक गोष्टींचा आनंद मिळतो. धनुरास. या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मिळतील, पण त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी आणि सुख जास्त असेल. म्हणजेच त्यांचे वृद्धापकाळ चढ उतारांनी भरलेले असेल. धनुराशीचे लोक खुल्या विचारांचे असतात. ते खूप उत्साही आणि रोमांचक असतात. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा अनुभव इतरांना सांगतात. त्यांच्या अनुभवामुळे त्यांना नवीन ज्ञानाचा खजिना मिळतो. ते त्यांच्या वृद्ध वयात आपल्या नातेवाईकांच्या खूप जवळ राहतील. त्यांचे नातेवाईक त्यांची खूप सेवा करतील. त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातील लहान मोठ्या दुःखालाही सहज विसरून जातील. 10. मकर रास. या राशीच्या लोकांचे जीवन संमिश्र जाते. त्यांना त्यांच्या आयुष्यात दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो. या राशीच्या लोकांनी जीवनात खूप दुःख पाहिलेले असतात. त्यामुळे त्यांचे वृद्धकाळ हा खूप सुंदर आणि चांगला जातो. त्यांना त्यांच्या वृद्धत्वात सर्व सुविधा प्राप्त होतात आणि आनंदाचा अनुभव घेतात. 11. कुंभरास. या राशीचे लोक क्रांतिकारक आणि बंडखोर असतात. त्यांना स्वातंत्र्य खूप प्रिय असते. ते नेहमीच आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांकडूनही तेच अपेक्षा करतील. त्यांच्या स्वभावाने त्यांना लोकांचे नेतृत्व करण्याची कौशल्य देखील मिळते. त्यांचे वृद्धापकाळ अशांततेने भरलेले असू शकते. एका क्षणी ते खूप आनंदी असतील तर दुसऱ्या क्षणी सर्व काही हाताबाहेर जाईल. म्हणून त्यांना या सर्व गोष्टींची साठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल. 12. मीनरास. या राशीचे लोक मनाच्या खोलवर समजतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव सर्जनशील आहे आणि ते आपल्या निर्मितीच्या माध्यमातून जीवनाच्या सर्व रहस्ये शोधू शकतात.
या राशीचे लोक अतिशय सहजपणे आपल्या आत्म्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. ते या जगात राहतात तर नक्कीच आहे, पण स्वतःला त्याचा भाग मानत नाही. त्यांना वृद्धकाळात पैशाची कमतरता भासणार नाही. त्यांनी कधीही पैशासाठी इतरांसमोर हात पसरला नाही. श्री स्वामी समर्थ.